कार्डिओस्क्युलर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सर्क्युलेटरी सिस्टीम. तर माझ्या बाबांनी मला काढलं आणि मी 8ला काढलं. आता पाहायचं अर्थ काय निघाल. पल्मोनरी सर्क्युलेशन इज द फ्लो ऑफ ब्लड बिटवीन द हार्ट अँड पल्मोनरी सर्क्युलेशन्सवर EMR आणि DHS मध्ये 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत तुमच्या काळजाच्या जवळचा असा टॉपिक, जे की असणार आहे कार्डिओस्क्युलर सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण हार्ट रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन बघणार आहात. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, कार्डिओस्क्युलर सिस्टीम हे आजचा आपलं टॉपिक आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं आहे, जशी की आपली ट्रिक आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपण कधी पण टॉपिकला फोडतो आणि त्याच्यातून त्याचा अर्थ काढतो, डिवाइड आणि डिफाईन करायचं. तर बघा, कार्डिओस्क्युलर सिस्टीमचा अर्थ काय निघतो, तर कार्डिओस्क्युलर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सर्क्युलेटरी सिस्टीम. कार्डिओस्क्युलर सिस्टीमला सर्क्युलेटरी सिस्टीम असंही म्हटलं जाते. ते का म्हणतात, ते काय आहे, त्याचं रिझन ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या आधी आपण बघूया कार्डिओस्क्युलर म्हणजे काय. कार्डिओचा अर्थ होतो हार्ट. ओके, सगळ्यांच्या छाताडात आहे हार्ट, सगळ्यांना माहिती आहे काय हार्ट असते. नसल माहीत, ही व्हिडिओ बघ, तुला सगळं कळणार आहे. आप भी ठीक करके देता हूँ. त्याच्यानंतर आहे वेस्क्युलर. वेस्क्युलरचा अर्थ होतो वेसल्स. वेसल्स मीन्स कशाला म्हणतात आपण वेसल्स, ज्या आपल्या बॉडीमधल्या आर्टरीज आणि वेन्स असतात त्यांना काय म्हणतात आपण, वेसल्स म्हणतो. ज्या वेसल्स पूर्ण बॉडीमध्ये त्यांनी नेटवर्क तयार केलेलं आहे त्या वेसल्स. आता कार्डिओस्क्युलर सिस्टीमला दुसरं एक नाव काय सांगितलं होतं मी, सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याचा अर्थ काय निघतो, डिवाइड करायचं आणि डिफाईन करायचं. काय आहे बाबा मास्तर, हे ऐक. सर्क्युलेटरी हा जो शब्द आहे तो मिळून बनलेला आहे 2 शब्दांपासून. सगळ्यात पहिला शब्द आहे सर्क्युलस. सर्कल म्हणजे हे एक सर्क्युलेटस ग्रीक वर्डापासून शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ होतो मुव्हिंग इन अ सर्कल. कोणत्या तरी एका गोलाकार गोष्टीमध्ये कोणती तरी गोष्ट मूव्ह करत आहे, त्याला काय म्हणायचं आपण, सर्क्युलेटस. ओके, आणि त्याच्यानंतरचा काय शब्द आहे, ओरी. ओरी मीन्स रिलेटेड टू, म्हणजे सर्क्युलेटरीचा कंबाईनली अर्थ काय निघतो आपल्यामध्ये, की एक अशी गोष्ट आहे जी की एक गोल सर्कलमध्ये फिरत आहे, त्याला काय म्हणायचं आपण, सर्क्युलेटरी. ओके, आता सर्क्युलेटरी मीन्स बॉडीमध्ये कोणती गोष्ट कंटिन्युअसली मूव्ह करत असते, त्याला आपण काय म्हणतात, ब्लड म्हणतो. काय म्हणतो, ब्लड. तर आता ब्लड जेव्हा पूर्ण बॉडीमध्ये फिरतो त्याच पद्धतीला, त्याच प्रोसेसला काय म्हटलं जाते, सर्क्युलेशन म्हटलं जातं. आणि हे सर्क्युलेशन ज्या टायमाला पूर्ण बॉडीमध्ये होतं त्यालाच म्हणतात आपण सिस्टमिक सर्क्युलेशन. सगळ्यात सोपं, जर तुला सर्क्युलेशन लक्षात ठेवायचं असेल तर एक 8 लक्षात ठेवायचा. 8 मीन्स 8. असा 8 काढला मी. आता हे 8 जेव्हा मी काढतो तर हे काय दर्शवते आपल्याला, पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेशन कसं होते हे सांगते आपल्याला. मास्तर काही काढवतो, काही दाखवतो. 8 तुझ्या बापानं काढलं होतं का? हो बाई, माझ्या बापानंच काढलं होतं. माझ्या बापानं मला काढलं आणि मी 8ला काढलं. आता पाहायचं अर्थ काय निघाल. सगळ्यात आधी काय, तुझे लंग्स आहेत. इथं लंग्स समज, इथं लंग्स आहेत तुझे. ह्याच्यानंतर इथं मी काढलं तुझा हार्ट, इथं हार्ट आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी हे तुझ्या बॉडीचे टिश्यूज आहेत समज. तर व्हायले काय, ज्या टायमाला हार्टमधून ब्लड जातो, कशाला जातो, बॉडीच्या टिश्यूजला जाणार, असा ह्या पद्धतीने. मग बॉडीच्या टिश्यूजमध्ये ऑक्सिजन गेलं, त्याच्यानंतर बॉडीच्या टिश्यू ब्लडमध्ये काय टाकतात, कार्बन डायऑक्साईड टाकतात. ते कार्बन डायऑक्साईड घेऊन ब्लड कुठे आला, डबल हार्टमध्ये आला. हे हार्टमध्ये आलेला ब्लड डबल वापस बॉडीमध्ये जातो का, जात नाही. मग कुठं जातो मास्तर, ते जातो तुझ्या लंग्समध्ये. आणि जेव्हा लंग्समध्ये जातो त्या टायमाला काय होतं, तिथलं कार्बन डायऑक्साईड त्या ब्लडमधलं काढून घेतलं जाते आणि त्याच्यामध्ये काय टाकलं जाते, ऑक्सिजन टाकलं जाते. त्याला म्हणतात आपण ऑक्सिजनेशनची प्रोसेस. ही ऑक्सिजनेशनची प्रोसेस जी झाली त्याच्यानंतर डबल तुझं ब्लड कुठे येणार, ह्या हार्टमध्ये येणार, असा डबल. मग हेच जेव्हा पूर्ण दिवसभर तुझ्या बॉडीमध्ये होते ना, असा गोल 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 येडा घालायला रक्ताचा, जसा रक्त येडा घालायला पूर्ण बॉडीमध्ये घालतो, त्याच प्रोसेसला काय म्हटलं जाते, सर्क्युलेशन म्हटलं जाते. आणि हेच आपल्याला आज इथं बघायचं. समज रहे हो ना. तर सगळ्यात आधी आपण काय बघायची, याची डेफिनेशन बघायची. सर्क्युलेटरी सिस्टीमची डेफिनेशन काय म्हणते आपल्याला, सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ बॉडी दॅट डिलिव्हर्स ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स अँड हार्मोन टू टिश्यू. ओके, आधी एवढं लक्षात ठेव काय म्हणाले बघते. ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. ट्रान्सपोर्ट कशाला म्हणतात मला सांग, एका ठिकाणावरून जेव्हा गोष्ट दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे ए पॉईंट आहे, ए पॉईंट पासून गोष्ट बी पॉईंटला चालली, म्हणजे तू जसा तुझ्या घरापासून कॉलेजला जातो, तुझ्या पायाने काय करायला, तुझं ट्रान्सपोर्ट करायला. त्याच पद्धतीनं जेव्हा ब्लड हार्ट पासून तुझ्या बॉडीपर्यंत जातो त्याच प्रोसेसला काय म्हटलं जाते, ट्रान्सपोर्ट व्हायला ते ब्लड. बरोबर आहे. ते ब्लड ट्रान्सपोर्ट व्हायला तर उगच व्हायले का, ते काहीतरी घेऊन जात असेल ना सोबत. काय घेऊन जातो, ऑक्सिजन घेऊन जातो, हार्मोन्स घेऊन जातो, त्याच्यानंतर तुझे न्यूट्रियंट्स घेऊन जातो,
ज्या गोष्टी तुझ्या बॉडीला गरजेच्या आहेत त्या गोष्टी ते काय करतो, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला घेऊन जातो. त्याच पद्धतीला काय म्हणायचं, ट्रान्सपोर्टची मेथड म्हणायचं. आता ट्रान्सपोर्ट करतो, त्याच्याच सोबत अजून काय करतो, अँड रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड अँड वेस्ट प्रोडक्ट. जसं ऑक्सिजन तुझ्या बॉडीला गरजेचं होतं, त्याच पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड बी तुझ्या बॉडीतून काढून टाकणं गरजेचं आहे. नुसतं घेऊन जाईल का काही, नुसतं तू कॉलेजला जातो का, कॉलेजून वापस घरी बी येतो की नाही, तसंच ब्लड जेव्हा बॉडीच्या टिश्यूला जातो त्याच टायमाला काय व्हायले, त्याच्यामधलं ऑक्सिजन टिश्यू काढून घेतात आणि त्याच्यामध्ये काय टाकतात, कार्बन डायऑक्साईड टाकतात. कार्बन डायऑक्साईडला घेऊन ब्लड काय करते, डबल हार्टमध्ये येतो आणि हार्टमध्ये डबल मग त्याच्यानंतर लंग्समध्ये जाऊन त्याचं फिल्टर होते आणि डबल तुझ्या बॉडीमध्ये टाकलं जाते. ह्यालाच काय म्हणायचं, सर्क्युलेटरी सिस्टीम. तर बघ, ह्या सिस्टीमचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय, इट मेन फंक्शन टू मेंटेन सर्क्युलेशन. सर्क्युलेशनचा अर्थ तुला सांगितलं मी, सर्क्युलेशन म्हणजे ब्लडला पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवण्याचं काम करायला कोण, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम करते. सर्क्युलेशन तर झाला एक काम. आता दुसरं काम काय मास्तर, तर काय करते बघ, हे इन्श्युअर टिश्यू परफ्युजन. टिश्यू परफ्युजनचा अर्थ सांग मास्तर आधी, आम्हाला सांगू नको दुसरं काय आधी. टिश्यू परफ्युजनचा अर्थ होतो गुड्या, ह्याला म्हणतात आपण, जेव्हा तुझी बॉडीमध्ये ऑक्सिजनची गरज लागते टिश्यूला, तेव्हा जे ऑक्सिजन त्या टिश्यूला भेटतो त्याला काय म्हणतात आपण, टिश्यू परफ्युजन म्हणतात. O2 जेव्हा बॉडीमध्ये जातो ना त्याला म्हणायचं टिश्यू परफ्युजन होणं. टिश्यू परफ्युजनमुळे काय होते, तुझ्या टिश्यू चांगल्या राहतात. जर टिश्यूला ऑक्सिजन भेटलं नाही तर टिश्यूची काय होती, डेथ होती. का होती, कारण टिश्यू कशापासून बनलेले आहेत, सेलपासून बनलेले आहेत. आणि आपण अॅनाटॉमीच्या सगळ्यात फर्स्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, की ज्या टायमाला सेल्सला ऑक्सिजन भेटत नाही त्या टायमाला सेल्सची काय होती, डेथ होती. त्याच्यामुळे टिश्यू परफ्युजन खूप महत्त्वाचा असतो. आणि टिश्यू परफ्युजन कोणामुळे होतो, तर सर्क्युलेटरी सिस्टीममुळे होतो. मित्रा, व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओवर सिरिंज भरून रक्त फेकून आण, पण ती व्हिडिओच्या लाईकच्या बटनवर क्लिक कर. तर आता आपल्याला काय बघायचंय, टाईप ऑफ सर्क्युलेशन्स बघायचे. टाईप ऑफ सर्क्युलेशन इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये किती प्रकारचे सर्क्युलेशन्स होतात हे आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्क्युलेशन आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. सेम आपली मेथड वापरायची, डिवाइड आणि डिफाईनची. पल्मोनरी, कधी पण पल्मोनरी हा शब्द कुठं पण ऐकला, तू झोपत ऐकला, तू कोणत्या दवाखान्यात ऐकला, कुठेही ऐकू, तर त्याचा अर्थ काय निघतो, लंग्स. काय निघतो, लंग्स. आणि सर्क्युलेशनचा अर्थ तुला मी आता सांगितला, सर्क्युलेशन म्हणजे एका सर्कलमध्ये कोणती तरी गोष्ट फिरती त्याला काय म्हणतात, सर्क्युलेशन म्हणतात. म्हणजे लंग्समध्ये कोणती तरी गोष्ट फिरायली. कोणती गोष्ट फिरल आता, तू तर फिरणार नाही, कोण फिरेल मग, ब्लड फिरणार है ना. मग लंग्समध्ये जे ब्लड फिरतो त्याला काय म्हणतात आपण, पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतात. तर मेनली पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये कोणते कोणते ऑर्गन्स येतात, तर लक्षात ठेवायचं, हार्ट एक येतो आणि लंग्स येतो. कसा येतो, हार्टकडून लंग्सकडे ब्लड जातो. कोणता ब्लड जातो, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. आणि लंग्सकडून डबल हार्टमध्ये चांगलं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ते रक्त वापस पाठवलं जातं हार्टकडे. ह्याला काय म्हणायचं, पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन इज द फ्लो ऑफ ब्लड बिटवीन द हार्ट अँड लंग्स. आता सांगितलं मी तुला. ह्याच्यानंतर, इट स्टार्ट्स व्हेन द राईट वेंट्रिकल पंप्स डिऑक्सिजनेटेड इम्प्युअर ब्लड टू द लंग्स थ्रू द पल्मोनरी आर्टरी. आता काहीच ताण घेऊ नको, निवांत तू काय कर माहिती का, शांत बस. मी जसं सांगतो तसं तसं लक्षात घे फक्त. आता पाय काय व्हायला लागले, हे तुझं हार्ट आहे, इथं मी काढला हार्ट. राईट ॲट्रियममध्ये काय येते, राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येते. ते राईट ॲट्रियममधलं ब्लड कुठं चालले, राईट वेंट्रिकलमध्ये जाणार. ओके, राईट वेंट्रिकलमधून ब्लड कुठं जाणार, तुझ्या पल्मोनरी, कुठं जाणार, तुझ्या पल्मोनरी आर्टरीमध्ये जाणार. आता ह्या पल्मोनरी आर्टरीमधून ब्लड कुठं जातो, लंग्सकडे जातो. ओके, आता लंग्समध्ये काय असतात, लंग्समध्ये असतात अलोलाइज. अलोलाइजचं काम काय असते, ब्लडला फिल्टर करण्याचं. फिल्टर करणं म्हणजे काय करते, तिथं ऑक्सिजनेशन होते. इथं लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनेशन. ओके, ऑक्सिजनेशन काय आहे मास्तर, ऑक्सिजनेशन मध्ये काय होते माहिती का, तुझ्या रक्तामध्ये जे कार्बन डायऑक्साईड होतं ना ते ओढून घेतलं जाते आणि ते जे तुझ्या अलोलाइज मध्ये ऑक्सिजन होता ते काय जाते, ते रक्तामध्ये टाकलं जाते. त्यालाच काय म्हणतात, ह्या प्रोसेसला ऑक्सिजनेशन म्हणतात. आता लंग्समध्ये ब्लड फिल्टर झाला. आता फिल्टर झाल्यावर काय होणार, ते पल्मोनरी व्हेन्स मध्ये जाणार. ओके, पल्मोनरी व्हेन्स मध्ये गेला. पल्मोनरी व्हेन्स मधून कुठे जाणार, तो लेफ्ट ॲटेरियम मध्ये जाणार. लेफ्ट ॲटेरियम मधून कुठे जाणार, तो लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाणार. ही पूर्ण जी प्रोसेस आहे बघ, हार्टकडून लंग्सकडे गेला, लंग्सकडून डबल कोणाकडे आला, हार्टकडे आला. हे राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल कुठे आहेत, हार्टमध्ये प्रेझेंट असतात.
तर ह्यालाच काय म्हणायचं आपण, पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणायचं. आता निवांत काय कर माहिती का, हे जी मी दिलेली आहे स्लाइड ह्याचा स्क्रीनशॉट घे आणि ह्याच्या नोट्स बनव. आता ऐका, पल्मोनरी सर्क्युलेशन्सवर DMER आणि DHS मध्ये 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. एक आहे पल्मोनरी सर्क्युलेशन जे आहे त्याचं प्रेशर विचारलं जाते. जसं ब्लडचं प्रेशर असते ना, तसं पल्मोनरी सर्क्युलेशनचं एक सेपरेट प्रेशर असते. हे लो प्रेशर असते. ह्याला काय म्हणायचं, लो प्रेशर. आता ह्या लो प्रेशर किती असतो मास्तर, हे लो प्रेशर असतो 10 ते 25 10 to 25 mmHg. किती असतो, 10 to 25 mmHg. हे क्वेश्चन तुमच्या DMER आणि DHS मध्ये विचारला जाऊ शकतो. अजून एक क्वेश्चन विचारला जातो, ते काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पल्मोनरी सर्क्युलेशन. आता फंक्शन म्हणलं की एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे गॅस एक्सचेंज. काय आहे, गॅस एक्सचेंज. आता आपल्याला बघायचं सेकंड टाइप ऑफ सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन नंतर सगळ्यात महत्त्वाचं जर बॉडीमध्ये कोणतं सर्क्युलेशन आहे तर ते सर्क्युलेशन कोणतं आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन. चला ह्याचं बी नावातून अर्थ काढायचा आपण, डिवाइड आणि डिफाईनचा रूल वापरायचा. सिस्टमिक म्हणजे पूर्ण बॉडी, होल बॉडी. आणि सर्क्युलेशनचा अर्थ तर माहिती आहे, मूव्ह इन अ सर्कल. काय मूव्ह करतो, ब्लड. तर ब्लड जेव्हा पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो त्या टायमाला त्या सर्क्युलेशनला कोणतं सर्क्युलेशन म्हणायचं, सिस्टमिक सर्क्युलेशन. ह्याच्यामध्ये बघा कोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह व्हायले, तर हार्ट टू होल बॉडी आणि होल बॉडी टू डेन आफ्टर हार्ट. हार्ट पासून पूर्ण बॉडीकडे रक्त जातो आणि नंतर पूर्ण बॉडी करून हार्टकडे वापस रक्त येतो. ह्याच सर्क्युलेशनला कोणतं सर्क्युलेशन म्हणायचं, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणायचं. तुला मी सांगितलं होतं की नाही, 8 काढलं की तुला पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन लक्षात येते. बघ इथं लक्षात घे, इथं लंग्स दाखिले, हे तुझा हार्ट आणि हे तुझ्या पूर्ण बॉडीचे टिश्यूज. ह्याच्यातून रक्त पूर्ण टिश्यूकडे जायले, टिश्यूकडून नंतर डबल हार्टमध्ये यायले, हार्टमधून डबल कुठं झाले, तुझ्या लंग्समध्ये झाले, लंग्समधून डबल तुझ्या हार्टमध्ये यायले. ही जेव्हा प्रोसेस पूर्ण एकदम कंटिन्युअसली चालू असते त्यालाच काय म्हणतात आपण, सर्क्युलेशन म्हणतात बॉडीमधलं. आता सिस्टमिक सर्क्युलेशन काय आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन सप्लायज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द हार्ट टू एंटायर बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडीला जे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतो ते कशात, कोणत्या सर्क्युलेशननं होतो, ते होतो सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. आणि पूर्ण बॉडीमधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पूर्ण वापस घेऊन येतो कोण, ती पण सिस्टमिक सर्क्युलेशन मध्येच होते. म्हणजे ऑक्सिजन द्यायचं काम करते आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन यायचं काम करते. ती कोणती सर्क्युलेशन आहे, ती आहे सिस्टमिक सर्क्युलेशन. ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले काय व्हायले, लेफ्ट वेंट्रिकल आहे. ओके, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जेव्हा ऑक्सिजनेटेड ब्लड यायले, कोणाकडून यायले, लंग्सकडून यायले. ठीक आहे, ते नंतर जातो कशामध्ये, ते जातो ऑर्टामध्ये. ओके, ऑर्टा म्हणजे सगळ्यात मोठी आर्टरी आहे बॉडीमधली, जी की मेनली हृदयापासून निघती. आपल्या हार्टमधून जे प्रायमरी आर्टरी निघती ना, त्याला काय म्हणतात आपण, ऑर्टा म्हणतो. ऑर्टामध्ये गेला, ऑर्टामधून जाणार कुठं, आर्टरीजमध्ये. आर्टरीज. ओके, कोणत्या आर्टरीज, सिस्टमिक आर्टरीज. आता सिस्टमिक आर्टरी मधून कुठं जाणार आहे, आर्टरिओल्स मध्ये जातो. आर्टरिओल्स नंतर कशात जाणार, कॅपिलरीज मध्ये जाणार. उदाहरणामध्ये हे माझा हात आहे, हे हात आहे, ही समजा हे जे इथपर्यंत आहे, इथपर्यंत ही माझी आर्टरी आहे. आर्टरीज पासून काय तयार झाली, आर्टरिओल्स तयार झाली. म्हणजे त्याच्या ब्रांच तयार झाली. एक आर्टरी पासून अनेक ब्रांच तयार होतात, त्यांना काय म्हणतात आपण, आर्टरिओल्स म्हणतात. आणि त्या आर्टरिओल्स पासून जेव्हा छोटे 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 कॅपिलरीज तयार होतात, त्यांनाच काय म्हणतात आपण, कॅपिलरीज ऑफ आर्टरीज म्हणतात. ओके, आता ह्यांचं काय काम असते, ह्या कॅपिलरीचं काम असते तुमच्या टिश्यू पर्यंत ब्लडला नेऊन सोडायचं. मग त्या टिश्यू पर्यंत ब्लडला नेऊन सोडलं की त्या टिश्यू काय करतात, त्या ब्लड मधला ऑक्सिजन घेतात आणि मग त्याच कॅपिलरीज मध्ये, त्या कॅपिलरीज नंतर काय होतात माहिती का, कार्बन डायऑक्साईड घेऊन व्हेन्युल्स मध्ये मर्ज होतात. आता ह्या कॅपिलरीज आहेत, ह्या कॅपिलरीज मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते कोण घेऊन जाणार. आता ह्या व्हेन्युल्स नंतर जाऊन मर्ज होतात कशामध्ये, वेन्स मध्ये. आणि आता जे वेन्स असतात त्या वेन्स काय होतात माहिती का, जाऊन तुमच्या राईट ॲट्रियम मध्ये, जेव्हा आपण पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये बघितलं होतं ना, तिथं राईट ॲट्रियम मध्ये हे जे पूर्ण तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते तिथं सोडलं जाते आणि तिथून डबल कुठे घेऊन जाले जाते, लंग्सकडे घेऊन गेलं जाते आणि तिथून डबल मग तुमच्या लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येते. ह्याच पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जाते, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हटलं जाते. अगदी सोप्या भाषेत ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ह्याच्यावर नोट्स बनवा. करू नको, ते लाईकचं बटन दाब आणि तुझ्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर कर. जसं रील शेअर करतो ना तसा हा व्हिडिओ शेअर कर.